अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। अलमट्टी धरणात पाणीसाठा 93.8% इतका झालाय। नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। अलमट्टी धरणातून सध्या 1,10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। गेल्या 24 तासात धरणात सरासरी 82,743 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे। तर सकाळी 8 वाजेच्या आकडेवारीनुसार धरणाची पाणी पातळी 519.10 मीटर आहे। धरणातील एकूण पाणीसाठा 93.8% इतका झालाय। सध्या धरणात 96.95 टीएमसी इतका जिवंत उपलब्ध पाणीसाठा आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर अलमट्टी धरणाची ही दृश्य आपण पाहतोय। अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। सध्या धरण हे 93% इतकं भरलेलं आहे। कोल्हापुरातही मुसळधार पाऊस बरसतोय, याचा परिणाम सध्या अलमट्टी धरणाच्या पाणी पातळीत झालेला आहे। अलमट्टी धरणात पाणीसाठा 93.8%वर गेलेला आहे, त्यामुळे अलमट्टी धरणातून विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। धरणाची पाणी पातळी 519.10 मीटरवर गेलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून। अमर, अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय, काय अधिक अपडेट? धरण क्षेत्रामध्ये पाणी पाऊस जोरात पडत आहे, त्यामुळे पाण्याची पातळी झपाट्याने नदी पात्रात वाढत आहे। त्यामुळे अलमट्टी धरणामध्ये पाणीही सोडलं जात आहे। गेल्या काही दिवसापासून पडणाऱ्या धरण क्षेत्राच्या पावसामुळे अलमट्टी धरणात पाणी सोडणे गरजेचे आहे। अलमट्टी धरणात जर पाणी थांबवलं तर कोल्हापूर जिल्ह्याला आणि सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसू शकतो। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीतून आणि अलमट्टीत जाणाऱ्या पाणीराव वाढ जिल्ह्यात फास्ट मध्ये पाणी जात आहे। जर पाणी थांबवलं तर पुराचा संभाव्य परिस्थिती असते। अंकिता, अमर, मात्र नदीकाठच्या नागरिकांनी कशा पद्धतीने सतर्कतेचं आवाहन त्यांना करण्यात आलेलं आहे? पूरस्थिती जर निर्माण झाली तर प्रशासनाने कशा पद्धतीने खबरदारी घेतली आहे? जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत आणि नदीकाठच्या नागरिकांना आतापासूनच म्हणजे कोल्हापूर शहराला लागून असलेल्या पंचगंगा नदी घाटाला सर्व नागरिकांना गेले 8 दिवसापासून सतर्कतेचा इशारा दिलाय। आज राधानगरी एक दरवाजा उघडलाय आणि 2 दरवाजे उघडले तर पुराची परिस्थिती होऊ शकते। यामुळे सर्व नागरिकांना सतर्क दिले आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाची व्यवस्था करण्याची प्रशासनाचा जबाबदारी घेत आहे। निश्चित अमर, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी